रवींद्र चव्हाणांनी निलेश राणेंवर टीका केली आहे। कोणत्याही कार्यकर्त्याला व्यावसायिक म्हणून काम करण्याचा अधिकार नाही का? फक्त नेत्यांनाच व्यवसाय करण्याचा अधिकार आहे का, असा सवाल चव्हाणांनी विचारला। ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवडून आणलं त्या कार्यकर्त्यांच्या घरी अशी धाड टाकणं चांगलं नाही, असं चव्हाण म्हटले। भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत हे रेटून खोटं बोलतायत। विजय केनवडेकर यांच्या धंद्यातले ते जर पैसे होते तर तिथे भाजपचे कुडाळचे बंड्या सावंत काय करत होते? त्या पैशांची बॅग उघडी टाकून कशाला बसले होते? ते पैसे काय लोकांना किंवा आलेल्या पाहुण्यांना दाखवायचे होते का, असे प्रश्न शिवसेनेच्या दत्ता सामंत यांनी उपस्थित केले। म्हसाळ शहरातील अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 9 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष यांनी अचानक शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला। आता वातावरण गरम झालंय, समोरच्याला ठेच लागल्याशिवाय राहणार नाही, असा टोला मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांना लगावलाय। जखमीवर किती मोठी मलमपट्टी लागेल हे सांगता येत नाही, असंही गोगावले म्हटले। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनीच पैशाचं वाटप केलं होतं। मालवण शहरात मताला 6000 प्रमाणे भाजपकडून वाटप सुरू होतं, असं वैभव नाईक म्हटले। मनमाडमध्ये उबाठा शिवसेनेचे उमेदवार नितीन वाघमारे यांचं निधन झाल्यानं निवडणूक आयोगानं प्रभाग क्रमांक 10 ची निवडणूक रद्द केली। आता निवडणूक कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पुसद नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मोहिनी इंद्रनील नाईक यांनी प्रचार रॅली काढत मतदारांना मतांसाठी आवाहन केलेलं आहे। मनमाडमध्ये उबाठा शिवसेनेचे उमेदवार नितीन वाघमारे यांचं निधन झाल्यानं निवडणूक आयोगानं प्रभाग क्रमांक 10 ची निवडणूक रद्द केली। आता निवडणूक कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कराड नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार अतुल भोसले यांच्या मातोश्री उत्तरा भोसले यांनी महिलांची भव्य प्रचार रॅली काढली होती। यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायक पावसकर तसंच किशोरी शिंदे आणि विजय वाटेगावकर या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं। अपक्ष उमेदवारांच्या चिन्ह वाटपानंतर लोणावळ्यामध्ये निवडणूक प्रचाराला वेग आलाय। पदयात्रा, कोपरा सभा आणि घरदार संपर्क मोहिमेद्वारे प्रचार केला जातोय। यंदाच्या नगर परिषद निवडणुकीत सत्ता हस्तगत करण्याचा निर्धार करत आमदार शेळके स्वतः मतदारांच्या उंबरठ्यावर जाऊन संपर्क मोहिमेत गती आणतायत। सांगलीच्या उरुण ईश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय, तर विरोधकांना पराभव दिसत असल्यानं खोटा आरोप केल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं। जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदवल्याचा गंभीर आरोप ॲडव्होकेट पियुष पाटील यांनी केलाय। त्यांनी थेट पुरावे सादर करत महानगरपालिकेमध्ये तक्रार नोंदवली आहे। भाजपचे माजी संघटन मंत्री किशोर रेवतकरांनी सोशल मीडियावर आपल्या मनातली खदखद व्यक्त करत भाजपला घरचा आहेर दिलाय। पक्षाच्या विस्तार धोरणामुळे पक्षात आयाराम गयाराम संस्कृती वाढू लागली आहे, त्यामुळे पक्षात जुने विरुद्ध नवे संघर्ष वाढतोय, अशी फेसबुक पोस्ट किशोर रेवतकर यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालंय। नाराजी नाट्यानंतर पालकमंत्री जिल्हाप्रमुख शिंदे पितापुत्राला भेटले। आता जंजाळ यांची समजूत काढण्याची जबाबदारी श्रीकांत शिंदे यांच्यावर देण्यात आली आहे। नाराजी नाट्यामुळे पक्षातील कार्यकर्ते मात्र मोठ्या संभ्रमात पडले। शरद पवार नसते तर तुम्ही आज मंत्री झाला नसता, राजकारणात ओळखही झाली नसती, असं म्हणत शशिकांत शिंदेंनी राणा जगजितसिंह पाटलांवर निशाणा साधला। बाप एकच ठेवायचा असतो, बदलायचा नसतो। आम्ही फुटलो नाही याचा आम्हाला अभिमान आहे, असं शशिकांत शिंदे म्हटले। अर्थमंत्री अजित पवार असले आणि त्यांनी मतदारांना भरघोस निधी देण्याचं आश्वासन दिलं असलं तरी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शिक्कामोर्तब केल्यावरच त्याला अंतिम मंजुरी मिळते, ही खरी अडचण आहे। त्यामुळेच तर प्रत्येकाची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते, नाहीतर सगळे अर्थमंत्री होण्याचा हट्ट धरून बसले असते, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांना टोला लगावलाय।
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मनमाडला शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत भाजपवर जोरदार टीका केली आहे। पूर्वी भाजप तत्वनिष्ठ होता, आताचा घोटाळेबाज झालाय। जितका मोठा घोटाळा तितकं मोठं पद दिलं जातं असं सुषमा अंधारे म्हटलेत। शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलंय। तुमच्यावर झालेले आरोप सांगितले तर तुम्हाला फाशी घ्यावी लागेल असं संतोष बांगर यांनी म्हटलं। तर माझ्यावरचे गुन्हे टेक्निकल स्वरूपाचे होते आणि न्यायालयानं मला निर्दोष सोडलंय असा टोला बांगर यांनी लगावलाय। नगर विकास विभागानं दहिसर पासून मीरा रोड ठाणे कल्याणपर्यंतच्या सुमारे विविध मार्गावरील 9 मेट्रो प्रकल्पांच्या उभारणीसाठी कर्जाला मान्यता दिली आहे। सुमारे 498 कोटी 74,90,00,000 रुपयांचं बिनव्याजी दुय्यम स्वरूपाचं कर्ज वितरित करण्यास मान्यता दिली आहे। म्हाडाच्या घरांसाठी अपात्र ठरलेल्या गिरणी कामगार आणि वारसांना आता कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत विशेष मुदत देण्यात आली आहे। याबाबतचे निर्देश कामगार उपायुक्तांनी म्हाडाला दिलेत। या निर्णयामुळे सुमारे 7,000हून अधिक अपात्र गिरणी कामगारांना दिलासा मिळणार आहे। पुणे पोलीस दलात मोठे बदल होणार आहेत। पुणे शहराला नव्यानं पोलीस उपायुक्त मिळणार असून पोलीस स्टेशन देखील वाढवण्यात येणार आहेत। राजधानी दिल्लीपेक्षा मुंबईची हवा गंभीर श्रेणीमध्ये पोहोचली आहे। शहरातील हवेच्या गुणवत्ता निर्देशांकानं काल 226 अंकांची उच्चांकी पातळी गाठली आहे। पहाटेपासून संध्याकाळपर्यंत शहराच्या आकाशात तीव्र प्रदूषणाचं साम्राज्य होतं। यात मुंबईकरांची प्रचंड घुसमट झाली। अनेकांना श्वास घेण्यात अडचण आली। प्रदूषित हवेमुळे अनेक जण सर्दी खोकल्यानं त्रस्त झालेत। तानसा धरणातून भांडूप येथील जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जुनी जलवाहिनी बदलण्याचं काम पालिकेनं हाती घेतलंय। या कामकाजामुळे भांडूप येथील जलशुद्धीकरण केंद्रात होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये 15% घट होणार आहे। त्यामुळे पालिकेच्या 14 वॉर्डमध्ये 3 डिसेंबर ते 4 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठ्यात 15% पाणी कपात केली जाणार आहे। राज्यात MBBS अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा असताना सरकारी कॉलेजेसमध्ये खुल्या वर्गातील कट ऑफ 504 गुणांवर पोहोचले। त्याचवेळी खासगी कॉलेजेसमध्ये मात्र राज्य कोट्यातील जागांवरील खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ 118 पर्यंत घसरलेला आहे। रेल्वे प्रवासातील गर्दीची समस्या कमी करण्यासाठी महत्त्वाच्या कल्याण बदलापूर 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेच्या प्रकल्पाचं काम 30% पूर्ण झालेलं आहे। तर बदलापूर ते बदलापूर कर्जत दरम्यान 32 किलोमीटरची 3री आणि 4थी मार्गिका उभारण्याच्या महत्त्वाच्या प्रकल्पाला केंद्र सरकारनं बुधवारी मंजुरी दिली आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळानं विद्यार्थ्यांसाठी नवीन हेल्पलाईन सुरू केली असून पहिल्याच दिवशी एसटी बंद पाडल्याच्या 2 तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्यात। त्यानंतर संबंधित आगारांना याबाबत माहिती देऊन तत्काळ दुसरी बस उपलब्ध करण्यात आली आहे अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली। एसटीच्या सर्व बसेसमध्ये सर्व सूचना मार्गदर्शक फलक मराठीत लावण्यात यावेत। लक्झरी बसेसमध्ये बदललेला लोगो तात्काळ हटवून अधिकृत राज्य परिवहन लोगोचा वापर करावा अशा मागण्या करण्यात आल्या। पंतप्रधानांनी 1 लाख कोटी खर्च करून देशातील सर्वात मोठं वाढवण बंदर निर्माण करण्याचं काम हाती घेतलंय। यामुळे मच्छीमार व्यवसायावर कुठलीही गदा न येता पारंपरिक पद्धतीनं व्यवसाय करता येईल। रोजगारात स्थानिकांना प्रथम प्राधान्य ही अट घातली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। राज्यात फार्मसी कॉलेजेसच्या संख्येमध्ये मोठी वाढ असून अनेक ठिकाणी जागा रिक्त राहिल्यानं चिंताजनक परिस्थिती उद्भवलेली आहे। यंदा 10 कॉलेजेसमध्ये एकाही विद्यार्थ्यानं प्रवेश घेतलेला नाही। तर 37 महाविद्यालयांना 10 पेक्षा कमी विद्यार्थी मिळालेत। सीईटी सेलकडून मिळालेल्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे। राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय आणि या निर्णयानुसार अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या सहकारी कर्जाचं पुनर्गठन तसंच शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस 1 वर्षासाठी स्थगिती देण्यात आली आहे। सहकार विभागानं बुधवारी या संदर्भातील शासन निर्णय जारी केलाय। राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वनविभागाकडून सरसकट पिंजरे लावून बिबटे जेरबंद करण्यात येत आहेत। मात्र पिंजऱ्यातले बिबटे सोडायचे कुठे हा यक्ष प्रश्न वनविभागापुढे उभा राहिलाय। नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे या 3 जिल्ह्यांमध्ये मिळून सुमारे 91 बिबटे सध्या पिंजऱ्यात आहेत।
देहू शहरात संविधान सन्मान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पारंपरिक वाद्यांसह ढोल ताशांच्या गजरात, हातात तिरंगी झेंडे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं। सचिन गुजर अपहरण प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी श्रीरामपूरच्या पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली। घटनेचा आढावा घेत काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशीही संवाद साधला। फडणवीस राज्यातील गुन्हेगारांचे आका असल्याची टीका यावेळी सपकाळ यांनी केली। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांकडून मूळ वतनदारांचे जबाब नोंदवण्यात आले। आतापर्यंत पुणे पोलिसांनी एकूण 25 ते 30 जागा मालकांचे जबाब नोंदवले। शीतल तेजवानी या मूळ मालकांमध्ये झालेला मुख्य व्यवहार पुणे पोलीस तपासणार आहेत। नाशिकच्या हिरावाडी परिसरात नवविवाहितेनं आत्महत्या केली। चारित्र्यावर संशय, मानसिक त्रास आणि लैंगिक अत्याचाराला कंटाळून विष प्राशन करत नेहा पवारनं 6 महिन्यातच जीवन संपवलं। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील शिरगावात दुचाकी आणि डिझेल टँकरचा अपघात झाला। या अपघातानंतर टँकर चालक फरार झाला असून बाईकस्वार गंभीर जखमी झालेत। जळगावात डोळ्यात मिरची पावडर टाकून 8 लाखांची रोकड लांबवणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून संपूर्ण 8 लाखांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे। जालन्यातील भोकरदन तालुक्यात नांजा इथे अवैध गर्भलिंग निदान करताना 2 डॉक्टरांना पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकाने रंगेहात पकडलं। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। हल्ला कुणी केला या संदर्भात अस्पष्टता आहे। मात्र हल्ला झाला त्या ठिकाणी राम खाडेंकडून गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते। पुणे नाशिक महामार्गावर 4 वाहनांचा अपघात झाला। ट्रकचा ब्रेक फेल तर छोट्या टेम्पोचा टायर फुटल्यानं 2 कारला धडक बसली। अपघातात 4 जण जखमी झाले। 6 महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगर शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य करणारी तोताया IAS महिला अधिकारी कल्पना भागवत 10 महिन्यांपासून पाकिस्तानच्या संपर्कात होती। कल्पनाला 10 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली आहे।